हॅलो आणि नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं सुवर्णाची जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतोय एकदम शरीराला ऊर्जा देणारं, थंडीमध्ये पौष्टिक असं लाडूचं एक नवीन प्रकार आणि ते सुद्धा आपण एकदम कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी मेहनतीमध्ये बनवत आहोत. तर आज आपण बनवतोय गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू आणि तेही अगदी झटपट. तर हे बघा मी तोडून दाखवलंय, किती मस्त लाडू बनलेले आहेत आणि आपण हे पाकाशिवाय बनवलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला शिकायची असेल तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुरुवातीला मी 1.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यांना असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यांची साल व्यवस्थित निघली जाईल. कारण शेंगदाणे गरम असतील तर यांची साल व्यवस्थित निघली जाते. शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यांची साल काढून घेते. तर आता हे हाताने पण आपण काढू शकतो, पण हे खूप गरम आहे, त्यामुळे मी ज्याच्याने आपण चपाती अशी फुगवतो त्याच्याने मी हे व्यवस्थित साल काढून घेते. तर बघा, सगळ्या शेंगदाण्यांची साल मी काढून घेतलेली आहे. आता यांना काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. तर मी यांना वाटून घेते व्यवस्थित आणि आपल्याला यामध्ये कशाचाही वापर करायचा नाही आहे, अशा सुकेच वाटायचे आहेत. आता यामध्ये मी घालते गूळ. तर गुळाची पावडर घेतलेली आहे इथे मी 1.5 वाटी. जेवढे मी शेंगदाणे घेतले तेवढीच गुळाची पावडर घेतलेली आहे आणि यांनासुद्धा मी व्यवस्थित एकत्र वाटून घेतलेलं आहे. तर हे बघा, लाडूसाठी आपलं मेन मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा अशा प्रकारे मी यांना प्लेटमध्ये काढून घेते. तर आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि काही जिन्नस जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही घाला, नाही घातले तरी चालतील. तर यामध्ये मी घातले 2 चमचे तीळ, 2 चमचे खसखस आणि काजू आणि बदाम. त्यानंतर यामध्ये मी घालते अर्धी चमची इलायची पावडर, अर्धा चमचा इलायची पावडर घातलेली आहे आणि बाकीचे पदार्थ तुम्ही नाही घातले तरी चालेल. तर बघा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यांचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला लहान मोठे जसे आकाराचे तुम्हाला हवे, छोटे मोठे तसे तुम्ही बनवू शकता. आणि बघा, एकदम पटपट वळले जात आहेत. कोणतीही जास्त मेहनत नाही आहे. हे दिसताना फक्त आपल्याला सुकं दिसतंय मिश्रण, पण लाडू एकदम मस्त वळले जातात, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. त्यामुळे गुळाचा जो ओलसरपणा आहे त्यामध्ये हे लाडू बांधले जातात. आपल्याला आणि काही घालायची गरज नाही आहे. ते बघा अशा प्रकारे मी लाडू वळून घेते. अशाच प्रकारे आपल्याला सगळे लाडू एकदम वळून घ्यायचे आहेत. तर बघा, आपले सगळे जवळजवळ लाडू तयार झालेले आहेत. बनवून दिसायला किती मस्त दिसत आहेत आणि 1.5 वाटी शेंगदाण्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 लाडू बनून झालेले आहेत मीडियम साईजचे. तर बघा, आता मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. हे बघा किती मस्त एकदम झालेलं आहे आणि ना आपल्याला पाक बनवायचा झंझट आहे, ना कोणती एक्स्ट्रा मेहनत आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. भेटूयात पुन्हा एकदा.